रक्षाबंधनाच्या दिवशी भाजपाचा नेता त्याच्या पत्नीच्या गावावरून रक्षाबंधन साजरं करून घरी परतले. अचानक घरात दरोडेखोर घुसले, हल्ला झाला आणि त्यात भाजपा नेता गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी मृत्युमुखी पडली. पण हा दरोडा नव्हता, हा होता पत्नीचा खून आणि तो केला होता प्रियसीसाठी. प्रियसीच्या सांगण्यावरून काय आहे नेमकी सगळी स्टोरी आणि कशा प्रकारे भाजपा नेत्याचं हे बिंग फुटलं, कशा प्रकारे घटना उघडकीस आली, चला सविस्तर सांगते. 10 ऑगस्ट 2025 राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किशनगढ. रक्षाबंधनाचा दिवस, अगदी साधा दिवस, पण भाजप मंडळ सचिव रोहित सैनीच्या आयुष्यातला हा एक भयानक वळण घेणारा दिवस होता. संध्याकाळी अचानक बातमी आली, रोहित सैनीची पत्नी संजू सैनीची हत्या झालीये. रोहितनं पोलिसांना सांगितलं की 2 अज्ञात दरोडेखोर घरात घुसले, पत्नीचा खून केला आणि दागिने घेऊन पळाले. तो मृतदेह शेजारी रडत बसला होता, पण पोलिसांना त्याचं रडणंही नाटक वाटू लागलं. अजमेर ग्रामीणचे अतिरिक्त एसपी दीपक कुमार यांनी तपास सुरू केला. रोहितचे जबाब वारंवार बदलत होते. घटनास्थळी दाखवलेला दरोडा विसंगत वाटत होता. 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. शेवटी पोलिसांना शंका आली आणि त्यांनी आपला पोलिसी अवतार रोहितला दाखवला. मग त्याची बनावट स्टोरी टिकली नाही आणि त्यानं खुनाची कबुली दिली. रोहितच्या आयुष्यात एक दुसरी स्त्री होती, रितू सैनी. दोघांचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. पत्नी संजू सैनी या नात्यात मोठा अडथळा ठरत होती. रितूच्या दबावाखाली अखेर रोहितने पत्नीला रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला. योजनेनुसार संजूचा गळा आवळून हत्या करण्यात आली. नंतर घटना दरोडा असल्याचं भासवण्यात आलं. पण इथंच सगळं संपलं नाही. या गुन्ह्यात रोहितनं आपला मित्र रवी मेघवाल आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा यांनाही सामील केलं होतं. म्हणजे हा खून फक्त पती पत्नी आणि प्रियसीचाच प्लॅन नव्हता, तर एक व्यवस्थित आखलेली गुन्हेगारी योजना होती. 24 तासांच्या आत रोहित सैनी अटकेत, रितू सैनी अटकेत, मित्र रवी आणि अल्पवयीन मुलगा अटकेत. ही कारवाई म्हणजे पोलिसांचं तपास कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचा मंडल सचिव असलेल्या रोहित सैनीवर आरोप झाले म्हणजे हा विषय राजकीय दृष्ट्याही संवेदनशील ठरला. नेता या पदामागे असलेल्या व्यक्तीचं दुहेरी आयुष्य, त्यातून केलेली निर्घृण हत्या, यामुळे पक्षालाही धक्का बसलाय. ही घटना एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करते. एखादं नातं जर चुकीच्या मार्गाने गेलं तर त्याचा शेवट किती भयंकर असू शकतो. वैवाहिक जीवनात समस्या असतील तर त्यावर कायदेशीर मार्ग, सामाजिक मार्ग असताना हत्या कशासाठी? राजकीय प्रतिष्ठा, सामाजिक दबाव आणि वैयक्तिक हव्यास यांच्या संगमातून ही शोकांतिका घडली. सीसीटीव्ही, चौकशी, सायबर तपास यांच्या जोरावर खोटं कितीही लपवलं तरी सत्य हे बाहेर येतच. प्रेम आणि संबंध यांची मर्यादा ओलांडली की त्याचा शेवट फक्त विनाशच असतो. तुमच्या मते या प्रकरणाला जबाबदार कोण? रोहित, रितू की दोघही समान दोषी? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.